जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जासाठी ताब्यात असलेल्या महांकाली आणि मानगंगा या दोन साखर कारखान्यांसह 6 संस्थांकडे 264 कोटी रुपयांहून अधिक वसुलीसाठी बँक प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। थकबाकी वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेचा दबाव आहे। बँकेने थकीत कर्जासाठी मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर 7 वर्षाच्या आत संपूर्ण थकबाकी वसूल होणं नियमानुसार बंधनकारक आहे। अद्याप 2 वर्षे बाकी आहेत, तरीही 2 वर्ष अगोदर या संस्थांवर वसुलीसाठी विक्रीचा कायदेशीर मार्ग काढण्यात आलाय। जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगर शेती संस्थांना कर्ज पुरवठा करण्यात येतो। शेती कर्जाची नियमित वसुली होत असली तरी सहकारी संस्थांची कर्जे मोठ्या प्रमाणात थकीत आहेत। जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलेल्या काही सहकारी संस्था अडचणीत आल्याने बंद पडल्या। त्यांच्याकडील थकीत कर्ज वसुलीपोटी बँकेने संस्था सिक्युरिटायझेशन ऍक्ट अंतर्गत ताब्यात घेतल्या होत्या। त्यानंतर त्यांचा निलाव काढण्यात आला, मात्र त्या संस्थांच्या खरेदीसाठी प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी काही संस्था जिल्हा बँकेने खरेदी केल्यात, तर काही संस्थांचा ताबा बँकेकडे आहे। जिल्हा बँक गेल्या 3 वर्षांपासून थकबाकी वसुलीसाठी विविध मार्गाने प्रयत्न करत आहे। थकीत कर्जासाठी महांकाली साखर कारखाना कवठेमहांकाळ, मानगंगा साखर कारखाना आटपाडी या 2 कारखान्यांसह डिवाइन फूड्स, प्रतिबिंब, विजयालक्ष्मी शेतकरी विणकर सोसायटी या 4 सूतगिरण्यांकडे 264 कोटी रुपये थकबाकी आहेत। त्यातील बहुतांश संस्था राजकीय लोकांशी संबंधित आहेत। मार्च एंडपूर्वी एनपीए कमी करण्यासाठी बँकेने वसुलीसाठी आराखडा तयार केलाय। बँकेच्या ताब्यात असलेल्या 2 कारखान्यांसह सहकारी संस्थांची विक्री करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधण्यात येत आहेत। त्यामुळे या संस्थांची विक्री होणार का याकडे आता लक्ष लागलंय।